पिंपरी चिंचवड शहरात 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक, राहण्यासाठी बनावट जन्मदाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्डही दिल्याचा दावा। अहमदनगर गटाच्या शिवसंकल्प मेळाव्याचा टीजर जारी, उद्या होणाऱ्या मेळाव्यासाठी टीजरमधून शिवसैनिकांना साथ। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करणार। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाण्याची शक्यता। पुणे पोलीस करणार न्यायालयाकडे मागणी, पोलिसांकडून 900 पानांचं आरोपपत्र दाखल। नवी दिल्लीच्या यूपीएससीच्या विद्यार्थी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा, दिल्ली उच्च न्यायालयाचे सीबीआय चौकशीचे आदेश। नगरमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर, रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता तिघांनी प्रमाणपत्र मिळवल्याचा दावा। रिझर्व्ह बँकेकडे 2000च्या 7 कोटी मूल्याच्या नोटा अद्यापही जमा नाहीत। 2023ला 2000ची नोट चलनातून बाद, नोटा जमा करण्याची अजूनही संधी। भंडाऱ्यातील सालेबर्डी पुनर्वसनातील विद्यार्थी पोषण आहाराविना शाळेला प्रशासकीय मान्यता नसल्यानं शिक्षकही नाहीत, मुलं शासनाच्या योजनेपासूनही वंचित। अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविकांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन, मानधन वाढीसह शासकीय दर्जा देण्याची मागणी, जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध। मुंबई गोवा महामार्गासंदर्भात बोलण्यास मंत्री रवींद्र चव्हाणांचा नकार, हायवेच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करताच घेतला काढता पाय। अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, एकाच वेळी 6 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न, जिल्ह्यात भीतीचं वातावरण। कोल्हापुरात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला, ट्रॅक्टरमधील वाहून गेलेल्या तिघांचा शोध सुरू, 4 जण सुखरूप असल्याची माहिती। पवना धरणाचा पाणीसाठा 92%, धरणातनं एकूण 5000 क्युसेक विसर्ग सुरू। कोयना धरणातून विसर्ग वाढवला, कृष्णा आणि कोयना नदीकाठी पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा।